समान आकारमानाचे दोन ग्लास अनुक्रमे 1/3 व 1/4 दुधाने भरलेले आहेत। त्यानंतर ते दोन्ही ग्लास भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्या दोन्ही ग्लास मधील द्रव एका भांड्यात एकत्रित करण्यात आले, तर त्या भांड्यातील दूध व पाण्याचे प्रमाण किती असा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न थोडा मोठा आहे, कशा पद्धतीने सोडवायचा ते पाहूयात। दोन ग्लास आहेत, त्याच्यामध्ये 1/3 पहिल्या ग्लास मध्ये 1/3 दुधाने भरलेला आहे, दुसरा ग्लास हा 1/4 हा दुधाने भरलेला आहे। परंतु दूध आणि पाण्याचे प्रमाण काढायचे असेल तर सुरुवातीला प्रत्येक ग्लास मध्ये द्रव पदार्थ बसण्याची क्षमता काढावी लागेल। बसण्याची क्षमता म्हणजेच धारकता काढावी लागेल। तर ती कशा पद्धतीने काढायची ते पाहूयात। पहिला ग्लास किती आहे 1/3 आणि दुसरा 1/4, म्हणजेच 3 आणि 4 यांचा लसावी काढावा लागेल। लसावी 3 आणि 4 यांचा 12 येतो, किंवा अशी एक संख्या घ्यायची की 3 आणि 4 याने त्या संख्येला भाग जाईल, म्हणून आपण 12 घेतलेली आहे। आता 12 ही द्रव पदार्थ आहे म्हणून लिटर मध्ये आपण घेऊया, म्हणजेच प्रत्येक ग्लास मध्ये द्रव पदार्थ बसण्याची क्षमता ही किती घेतली आपण 12 लिटर घेतलेली आहे। आता 12 लिटर क्षमता ही द्रव पदार्थ बसलेली आहे, परंतु प्रत्येक ग्लास मधले सुरुवातीला दूध काढून घ्यायचे आहे। म्हणजेच पहिला ग्लास मध्ये 1/3 हे दुधाचे प्रमाण आहे आणि एकूण क्षमता पहिल्या ग्लासची किती आहे 12 आहे, म्हणून 1/3 गुणिले 12 केलं, याला जर भाग लावला 3 × 3 3 चोक 12, म्हणजेच पहिल्या ग्लास मध्ये दुधाचे प्रमाण किती झाले 4 किंवा 4 लिटर झाले। आता दुसऱ्या ग्लास मध्ये दुधाचे प्रमाण काढताना अशाच पद्धतीने करायचं आहे। दुसऱ्या ग्लास मध्ये दुधाचे प्रमाण किती आहे 1/4 आहे आणि एकूण क्षमता किती आहे 12 घेतलेली आहे, म्हणून 1/4 गुणिले 12 केलं, 4 × 4 4 त्रिक 12, म्हणजेच दुसऱ्या ग्लास मध्ये दुधाचे प्रमाण किती निघालेले आहे 3 किंवा 3 लिटर आपण काढलेले आहे। आता हे दुधाचे प्रमाण निघाले, आता आपल्याला पाण्याचे प्रमाण काढावे लागेल। तर या दोघांची पहिल्या ग्लास मधील दुधाचे प्रमाण 4, दुसऱ्या ग्लास मधील दुधाचे प्रमाण 3, असे एकूण दोन्ही ग्लास मधील दुधाचे प्रमाण हे 7 झालेले आहे। दोन्ही ग्लास मधील दुधाचे प्रमाण 7 झालेले आहे। आता आपल्याला प्रत्येक ग्लास मधील पाण्याचे प्रमाण काढावे लागेल। आपण एकूण किती घेतलेले आहे धारकता ही प्रत्येक ग्लासची 12 लिटर घेतलेली आहे, म्हणून 12 वजा पहिल्या ग्लास मधील दुधाचे प्रमाण वजा केले तर पाण्याचे प्रमाण निघणार आहे। पण एकूण धारकता किती आहे 12 आहे, त्यातून दुधाचे प्रमाण जर वजा केले तर त्यातून उरलेले काय असणार आहे पाणी असणार आहे, म्हणून 12 वजा 4 केले तर किती आले 8 आले। 8 काय झाले हे 8 लिटर हे पाण्याचे प्रमाण झालेले आहे। तसेच दुसऱ्या ग्लास मध्ये एकूण धारकता किती आहे 12 आहे, वजा दुधाचे प्रमाण किती आलेले आहे दुसऱ्या ग्लास मध्ये 3 आलेले आहे, म्हणून 12 वजा 3 केले तर किती आले 9 आले। 9 दुसऱ्या ग्लास मध्ये काय आले हे पाण्याचे प्रमाण आलेले आहे। आता या दोघांची जर बेरीज केली 8 + 9, 8 + 9 केले तर किती आले 17 आले। 17 लिटर हे पाण्याचे प्रमाण आहे। कशाचे प्रमाण आहे पाण्याचे प्रमाण आहे। आता म्हणजेच दुधाचे प्रमाण दोन्ही ग्लास मधील दुधाचे प्रमाण 7 आहे, तर पाण्याचे प्रमाण किती आहे 17 आहे, म्हणजेच त्यांचे प्रमाण किती आले 7×17। दोन्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे भांड्यातील दूध व पाण्याचे प्रमाण किती आहे 7×17 अशा प्रमाणात आहे।